महाराष्ट्रातील पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे, जिथे दारूच्या नशेत धुंद असलेल्या एका युवकाने ट्रॅफिक पोलिसाला रस्त्यावर चांगलीच मारहाण केली। या पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती कंट्रोल रूमला देण्यात आली। त्यानंतर जवळच्या पोलीस ठाण्यातील इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या दारुड्या युवकाला ताब्यात घेतले। मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी सुमारे 6 वाजता पुण्याच्या मगरपट्टा परिसरात एक दारुड्या युवक रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर दगड फेकत होता। त्यानंतर त्याची नजर एका वृद्ध व्यक्तीवर पडली। या वृद्धाला कोणतेही कारण नसताना पकडून त्याला मारहाण करू लागला। त्याचवेळी ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक पोलिसांनी या वृद्धाला का मारहाण करत आहे असे विचारताच दारुड्या युवकाने चिडून काहीही विचार न करता रस्त्याच्या मधोमध पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली आणि जोरदार मारहाण सुरू केली। दरम्यान रस्त्यावरून जाणारे प्रवासी गाड्या थांबवून या पोलीस कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी पुढे आले। त्यावेळी या घटनेची माहिती पोलिसांच्या कंट्रोल रूमला मिळाली। लगेच इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि दारुड्या युवकाला ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे।